सध्या वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणुकीची रणधुमाळी गाजत आहे। यामध्ये सत्ताधारी पॅनलच्या विरोधात प्रगती पॅनलने दंडात थोपटले आहे। संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील प्रचारात आणि संपर्कात प्रगती पॅनलने आघाडी घेतली आहे। स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त पतसंस्था या ध्येयाकडे लक्ष ठेवून 11 उमेदवार निवडणुकीत उभे आहेत। अतिशय चुरशीच्या असलेल्या या निवडणुकीत शिक्षक मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकेल हे येणारा काळच सांगेल। मात्र सध्या परिस्थितीत प्रगती पॅनलचा दबदबा संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात प्रचारात आघाडीत येणाऱ्या प्रगती पॅनलला प्रहार शिक्षक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे। आपण आज या मालेगाव नगरीमध्ये प्रगती पॅनलचा विजयाचा शुभारंभ करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। प्रगती पॅनलचे जे काही सर्व जे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहेत, तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की यांनी आपल्या पॅनल टू पॅनल मतदान करून आपल्या 11 उमेदवारांना या ठिकाणी विजयी करावं। यासोबत जे काही शिक्षक मंडळी असेल, आमचे DCPS धारक असतील, या DCPS धारकांनी सुद्धा या ठिकाणी प्रगती पॅनलला पॅनल टू पॅनल यांनी 11 मतं देऊन या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी करावं आणि आपलंच पॅनल या ठिकाणी प्रगती पॅनल या ठिकाणी आपल्या पतसंस्थेमध्ये बहुमताने विजयी होईल, यासाठी सगळ्यांनी आवर्जून प्रयत्न करावेत अशी मी प्रहार शिक्षक संघटना तसेच प्रगती पॅनलच्या वतीने सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।